स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. मी महेश शिंदे. काल आन्सर की आली, राज्यसेवा पूर्व परीक्षेची काल आन्सर की आली आणि परत तुमचा गोंधळ वाढला. सर कट ऑफ किती लागल, मी क्लिअर होईल का नाही, कंबाईनची परीक्षा देऊ का, राज्यसेवा मुख्यची तयारी करू की जून महिन्यातील राज्यसेवा पूर्वची तयारी करू की ग्रुप सी ची तयारी करू. पहा, एक लक्षात घ्या, एका वर्षभरामध्ये खूप सगळ्या परीक्षा आल्यात, म्हणून तुम्ही प्रत्येक परीक्षेवर टार्गेट करणं, प्रत्येक परीक्षेचा क्लास करणं, प्रत्येक परीक्षेची पुस्तकं वाचणं हे एवढं चुकीचं ठरेल की वर्षाच्या शेवटी तुम्ही एकही पूर्व परीक्षा पास होणार नाही. वर्षाच्या शेवटी तुमच्या हातामध्ये एकही निकाल असणार नाही. सो तुम्हाला काय करायचं हे तुम्ही टार्गेट ठेवा. मग चला आपण सगळ्यात अगोदर राज्यसेवेचा विचार करूया. आता काही विद्यार्थ्यांनी मला फोन केले, मेसेज केले. मग काही विद्यार्थ्यांना मी मेसेज केला की तुमचा स्कोर सेफ आहे, मेन्सची तयारी करा. काही विद्यार्थ्यांना रिप्लाय दिला तुमचा स्कोर बाउंड्रीवरती आहे. आणि ज्यांचा रिझल्ट येईल का नाही याचा अंदाज नाही, त्या विद्यार्थ्यांना मी काय म्हणलं की तुम्ही तयारी करा. आता एक सिंपल विचार करा, आपल्याकडे 2 प्रिलिम्स आहेत. एक आहे 26 फेब्रुवारीचे प्रिलिम्स कंबाईनची, दुसरी आहे जून महिन्यातील राज्यसेवा पूर्वची प्रिलिम्स. बरोबर आहे. आता मला सांगा, राज्यसेवा पूर्व परीक्षा तुम्ही आत्ता अभ्यास केलाय, परत तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मग परत अभ्यास करायचा असेल तर समजा आपण इमॅजिन करूया तुमचा प्रीचा रिझल्ट येत नाहीये. जर तुमचा प्रीचा रिझल्ट येत नाहीये किंवा तुमचा रिझल्ट बाउंड्रीवरती आहे, तर तुम्ही आजपासून राज्यसेवा प्रीचा अभ्यास करणं संयुक्तिक ठरेल का? ऍब्सोल्युटली नाही. का? तर आपण ऑलरेडी प्रीचा अभ्यास केलेला आहे आणि आत्ताच्या घडीला आपण जर आत्तापासून प्रिलिम्सचा अभ्यास केला तर आपल्याला कंटाळा येईल परीक्षा जवळ आल्यानंतर. कोणत्याही पूर्व परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी नॉर्मली 90 ते 95 दिवस सफिशियंट असतात. मग जर राज्यसेवा पूर्व परीक्षा 19 जूनला असेल तर त्याच्या अगोदरच्या 3 महिने म्हणजे काय, 19 मे, 19 एप्रिल आणि 19 मार्च किंवा 15 मार्च. म्हणजे जर समजा तुमचा रिझल्ट येत नसेल किंवा तुमचा रिझल्ट बाउंड्रीवरती असेल तर त्या विद्यार्थ्यांनी 15 मार्च पासून 19 जूनच्या परीक्षेची तयारी करावी. ज्यांचा रिझल्ट शुअर येतोय त्यांनी पुढच्या 3 महिन्यामध्ये राज्यसेवा मुख्य खूप चांगली करावी, एवढी चांगली करावी की जेणेकरून येणारी जून महिन्यातील प्रिलिम सुद्धा तुमची खूप सहज निघेल. का? तर राज्यसेवा मुख्यमध्ये राज्यसेवा पूर्वचा सुद्धा अभ्यास होतो. आता तिसरा एक वर्ग आहे. तिसरा वर्ग आहे ज्यांच्या आर्थिक अडचणी खूप जास्त आहेत, खूप जास्त दिवस झाला अभ्यास करतोय आणि आणखीनही रिझल्ट मनासारखा येत नाहीये, आणखीनही प्रिलिम्स पास होत नाहीये. कुठंतरी आपण म्हणतो ना की अनिश्चितता वाढलीये आणि काय करावं हे सुचत नाहीये. आणि खूप दिवस झालं सर राज्यसेवा करतोय, मात्र रिझल्ट येईल का नाही कळतच नाही, काय करावं. तर या सगळ्या विद्यार्थ्यांना मी सुचवेल की ज्यांची अनिश्चितता आहे, ज्यांच्या आर्थिक अडचणी आहेत, ज्यांचं ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करताय त्या ठिकाणी राहणं थोडंसं डिफिकल्ट आहे, या सर्व विद्यार्थ्यांना माझी सूचना असेल की तुम्ही येणाऱ्या 26 फेब्रुवारीच्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेवर टार्गेट करावं. सगळ्यांनी ही स्ट्रॅटेजी ठेवावी. आता 2 वर्ग. पहिला वर्ग ज्यांचा रिझल्ट नक्की येणार आहे, बरोबर आहे, ज्यांचा रिझल्ट नक्की येणार आहे. म्हणजे वर्ग कोण की ज्यांचं कंपल्सरी राज्यसेवाच टार्गेट आहे. ज्यांचा रिझल्ट नक्की येणार आहे ते काय करणार आहे, ते कंपल्सरी राज्यसेवा मुख्यवर फोकस करणार आहे. आता त्यामध्ये आणखीन 2 गट आहेत. पहिला गट आहे ज्यांचा स्कोर ऑन दी बाउंड्री आहे, की हो पण शकतं किंवा नाही पण होऊ शकत. आणि दुसरा एक वर्ग की ज्यांना कळलंय की आपला राज्यसेवा प्रिलिम्सचा निकाल येत नाहीये. मग या 2 वर्गांनी काय करायचं? कोणते 2 वर्ग? ज्यांचा राज्यसेवा प्रिलिम्सचा निकाल येत नाही किंवा ज्यांचा रिझल्ट ऑन दी बाउंड्री आहे. तर मला सांगा, या 2 घटकांनी आत्तापासून जर राज्यसेवा पूर्व केली तर पुढचे 4 ते 5 महिने तुम्हाला किती कंटाळा येईल याचा विचार केलाय का? राज्यसेवा पूर्व करण्यासाठी 90 ते 95 दिवसांचा वेळ मोर दॅन सफिशियंट आहे. मग आता काय करावं? तर आता तुम्ही सगळ्यांनी मुख्यचा अभ्यास करायला सुरू करावं. सगळ्यांनी. 3 वर्ग. मी कंबाईन फोकस करणाऱ्यांबद्दल बोलत नाहीये, मी कोणाबद्दल बोलतोय? राज्यसेवा परीक्षा फोकस करणाऱ्यांबद्दल बोलतोय. तर या सगळ्यांनी 3 घटक कोणते? ज्यांचा रिझल्ट नक्की येणार आहे, दुसरा घटक ज्यांचा रिझल्ट ऑन दी बाउंड्री आहे, तिसरं ज्यांचा रिझल्ट बिलकुलच येणार नाहीये. या सगळ्यांनी, या 3ही घटकांनी कंपल्सरी राज्यसेवा मुख्यवर फोकस करावा. राज्यसेवा मुख्यवर. का? कारण पुढच्या महिन्याभरामध्ये तुम्हाला हे चित्र क्लिअर होईल की आपण पास होतोय की नाही.
पास होत असू तर 100% आपण केलेला अभ्यासाचा फायदा होईल, पास होत नसू तरीही राज्यसेवा मुख्यचा अभ्यास करणं आवश्यक होतं. त्यामुळे आपण राज्यसेवा मुख्यचा अभ्यास केलाय आणि 15 मार्च नंतर आपण काय करूया, आपण त्या ठिकाणी परत एकदा राज्यसेवा पूर्वकडे फोकस करूया. आलं लक्षात? सो हे कन्फ्युजन डोक्यात असता कामा नये. रिझल्ट न येणारे, स्कोर किंवा त्यांचा कट ऑफ बाउंड्रीवर असणारे विद्यार्थी किंवा ज्यांचा रिझल्ट नक्की येतोय हे सगळे विद्यार्थी या तीनही घटकांनी पूर्ण फेब्रुवारी महिना आणि तिथून पुढचे 15 मार्च पर्यंत हा पूर्ण 1.5 मंथ तुम्ही कंपल्सरीली राज्यसेवा मुख्यचाच अभ्यास करावा, हे माझं मत आहे. मग आता यामध्ये मी एक काय करणार आहे, आज मी तुम्हाला पुढच्या 90 दिवसांची राज्यसेवा मुख्यची स्ट्रॅटेजी काय असावी याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. पण ही चर्चा होत असताना मी आणखीन एक महत्वाचे 4 ते 5 व्हिडिओ पुढच्या आठवड्यामध्ये टाकणार आहे. व्हिडिओ कशाबद्दलचे आहेत तर व्हिडिओ असतील प्रत्येक सब्जेक्टला कोणत्या विषयाला फोकस करायचं, कशाला वेटेज जास्त आहे, कोणत्या टॉपिकला किती मार्क येऊ शकतात, कोणतं पुस्तक वाचायचं, त्या पुस्तकातले कोणते पेजेस वाचायचे, या सगळ्यांबद्दल एकदम विस्तृत व्हिडिओ मी नेक्स्ट वीक मध्ये टाकणार आहे. बरोबर. मग तोपर्यंत सर आम्ही काय करावं, आमचे दोलायमान स्थिती आम्ही काय करावं, तर मी तुम्हाला सर्वांना सुचवल मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर हे 2 टॉपिक आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा टॉपिक जो आपल्याकडनं नेग्लेक्टेड राहतो, ज्यावर आपला स्कोर येत नाही, तो म्हणजे कृषी भूगोल आणि कृषी अर्थशास्त्र. ह्या 4 टॉपिकवर पुढचा आठवडा फोकस करा. त्या आठवड्याभरानंतर मग जो टाइम टेबल मी सांगतोय त्या सोयीनं आपण जाऊया. चला आता आपण काय करूया, 90 दिवसांच्या स्ट्रॅटेजीचा विचार करूया. चला आपण पाहूया आता राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढच्या 90 दिवसांच्या स्ट्रॅटेजी बद्दल आपण चर्चा करणार आहोत. लक्षात घ्या, आपल्याकडे फक्त 90 दिवस आहेत. अवास्तव अवाजवी टार्गेट ठेवायचे नाही. काय करायचं थोडं प्रॅक्टिकल लेवलला मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा काय लक्षात ठेवायचा, तुमच्याकडे 90 दिवस आहेत आणि तुम्ही काय करता माहितीये का, तुम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये मोठमोठी जाड पुस्तकं घेता आणि फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी तुमच्या लक्षात येतं, अरे हे सगळं काही वाचून होणार नाहीये, 1 महिना तर काहीच न वाचता संपलं आणि आता आपल्याकडे फक्त 2च महिने उरलेत. मग जो महिनाभर तुम्ही अभ्यास केला याला तुम्ही काय करता, पाठीमागं टाकता आणि परत छोटी छोटी पुस्तकं घ्यायला सुरू करता. म्हणून माझं म्हणणं आहे की आजपासून मेंसचा अभ्यास करायला सुरू केल्यापासून पहिल्या दिवसापासून तुम्ही तुमचं प्लॅनिंग करायला सुरू करा. रादर माझं म्हणणं आहे पुढचा पूर्ण आठवडा या शनिवार या रविवारपर्यंत मजा करा. खरंच अभ्यास नका करू. तुम्ही मागचे 2 ते 3 महिने कंटिन्यू अभ्यास करताय, अनिश्चितता आहे, त्यामुळे तुमचा अभ्यास व्यवस्थित झाला नाहीये. आता पूर्ण आठवडा ब्रेक घ्या, संडे पर्यंत ब्रेक घ्या. उरलेच काय, उद्याचा शनिवार आणि परवाचा रविवार. सोमवारपासून मात्र तुम्ही कंपल्सरी अभ्यासाला लागायचंय. मग हा अभ्यास सुरू करताना पहिला महत्वाचा मुद्दा, तुम्ही कोणतंही पुस्तक वाचायला हातात घेण्याच्या अगोदर प्लॅन करा, मॅनेजमेंट करा, काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं यावर तुम्ही टार्गेट ठेवा. आता पहा, पहिला महत्वाचा मुद्दा, खूप जास्त रिसोर्सेस वापरणं टाळा. खूप जास्त रिसोर्सेस वापरणं म्हणजे काय, एकाच मुद्द्यासाठी तुम्ही 2 पुस्तकं 3 पुस्तकं, रमेश सिंग, दत्त सुंदरम, मुखर्जी, आवश्यकता नाहीये. खरंच आवश्यकता नाहीये. कोणताही टॉपिक वाचताना त्याचा इनपुट आउटपुट रेशोचा विचार केला गेला पाहिजे. त्याला किती वेळ मिळतोय हा पण विचार केला गेला पाहिजे. आपल्याकडे किती वेळ अवेलेबल आहे, आपल्या स्ट्रेंथ काय आहेत, आपल्या विकनेस काय आहेत, यावर विचार केला गेला पाहिजे. तर खूप जास्त रिसोर्सेस वापरणं टाळा. एकाच टॉपिकसाठी किंवा एकाच विषयासाठी जास्त पुस्तकं वाचणं हे सुद्धा टाळा, कंपल्सरी टाळा. कोणतंही पुस्तक किंवा कोणताही रिसोर्स किंवा कोणताही टॉपिक वाचताना त्या टॉपिकला किती मार्क आहेत, त्याचा इनपुट आउटपुट रेशो किती आहे, हा तुमचा सगळ्यात महत्वाचा गायडिंग पॉइंट असायला हवा. कोणताही टॉपिक राज्यसेवेच्या GS 1, 2, 3, 4 पासून अभ्यास करताना पहिला मुद्दा लक्षात ठेवा, त्या टॉपिकला किती मार्क आहेत, त्याला आपण किती वेळ इन्व्हेस्ट केल्यानंतर आपल्याला किती मार्क पडू शकतात, हा तुम्ही सगळ्यात महत्वाचं नियोजन करून मग तो टॉपिक वाचण्यासाठी घ्या. मार्क हा सगळ्यात महत्वाचा गायडिंग क्रायटेरिया असायला हवा. तुम्ही काय करता, सर मला इतिहास आवडतं म्हणून वाचता, सर मला पॉलिटिक्स सोपं वाटतं म्हणून वाचता, सर मला जिओग्राफी अवघड वाटतं म्हणून तुम्ही वाचत नाही. सो काय सोपं वाटतं, काय अवघड वाटतं, कशामध्ये इंटरेस्ट आहे, आम्हाला हे चांगलं शिकवलं गेलं होतं, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या नाहीयेत. या सर्व बाबी इरिलिव्हंट आहेत, ज्यामुळे आपला निकाल येत नाही. सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात आवश्यक रिलिव्हंट गोष्ट काय आहे, तर ती आहे त्या टॉपिकवर, त्या विषयावर किती मार्क्स येतात हे नजरेसमोर ठेवून तुम्ही अभ्यास करणं. कमीत कमी रिसोर्सेस, जास्तीत जास्त मार्क हा मंत्र तुम्ही लक्षात ठेवायला हवा. हे करताना अभ्यास कमी झाला तरी चालेल, मात्र ज्यावर आपल्याला खूप जास्त स्कोर येऊ शकतो त्याच टॉपिकवर फोकस करून आपण अभ्यास करायला हवा. त्यानंतर अभ्यासाचा आणि मार्कांची प्राथमिकता ठरवणं अत्यंत आवश्यक आहे.
म्हणजे कशाला किती मार्क आहेत आणि त्याला आपण किती वेळ द्यायला हवा आणि कोणत्या महिन्यात वेळ द्यायला हवा, कोणते विषय वाचायला हवे हे तुमचं ठरायला हवं. पुढचा पूर्ण आठवडा तुम्ही प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. अभ्यासाचे टप्पे ठरवणं सगळ्यात जास्त आवश्यक आहे. फेब्रुवारी महिन्यात काय वाचायचंय, मार्च महिन्यात काय वाचायचंय, एप्रिल मध्ये काय वाचायचंय, हे तुमचे टप्पे आज ठरवलेले असायला हवे. टार्गेट नाही ठेवायचं, टप्पे ठेवायचे. इनपुट आउटपुट रेशिओ म्हणजे एखाद्या विषयाला आपण किती वेळ दिला असता त्यामधून आपल्याला किती आउटपुट येतं, त्यातून आपल्याला किती फायदा होतो, हा इनपुट आउटपुट रेशिओ हा सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत आवश्यक आहे. खूप सगळे लोक येतात आणि म्हणतात सर मी खूप अभ्यास केलाय, मी सगळं सोडवलंय, मला टेस्ट सिरीज मध्ये एवढे मार्क पडायचे तेवढे मार्क पडायचे पण माझा रिझल्टच येत नाही. पहा, इथं लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी तुम्ही खूप जास्त अभ्यास करणं खरंच गरजेचं नाही. स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी तुम्ही योग्य अभ्यास करणं, नियोजन करून अभ्यास करणं आणि कोणत्या टॉपिकला किती मार्क्स आहेत हे लक्षात घेऊन तुम्ही अभ्यास करणं आवश्यक आहे. खूप जास्त अभ्यास करणं ॲब्सोल्युटली आवश्यक नाही. तुमच्या स्वतःच्या कम्फर्ट झोन नुसार अभ्यासाचे टप्पे ठरवा. म्हणजे तुमचं वाचून झालेलं काहीच नाही, तुम्ही आज आलाय आणि तुम्ही अचानकच तुम्ही तुमचे टप्पे ठरवायला लागलाय आणि तुमचं हे वाचून झालं नव्हतं, तुम्ही पहिल्या 15 दिवसात एकदम डिफिकल्ट विषय घेतला, अभ्यासात मन नाही लागणार. 2 विषयांचा मिक्स करा. एक जो तुमच्या आवडीचा खूप स्कोरिंग आहे, जो खूप दिवस झाला वाचला नाहीये. दुसरा जो डिफिकल्ट आहे, तुमच्या आवडीचा नाहीये पण स्कोरिंग आहे. सो पहिला महिना फेब्रुवारी महिना कंपल्सरी तुम्ही जे खूप स्कोरिंग टॉपिक आहेत त्या स्कोरिंग टॉपिकवर तुमचा सगळ्यात मेजर फोकस असायला हवा. स्कोरिंग टॉपिक तुमच्या स्वतःच्या कम्फर्ट झोन नुसार अभ्यासाचे टप्पे ठरवा. पहिल्या टप्प्यामध्ये तुमचा आवडता विषय जो खूप स्कोरिंग आहे, तुमचा अत्यंत न आवडता विषय पण जो खूप स्कोरिंग आहे, या 2 विषयांचं मिक्स घाला. कंटाळा आला, आवडता विषय वाचा, कंटाळा गेला, न आवडता विषय वाचा. एका दिवसामध्ये तुम्ही 2 विषय वाचायला हवे. एका दिवसामध्ये 2 विषय वाचायला हवे. त्याचं पण नियोजन, महिना वाईज नियोजन कसं करायचं हे मी पुढे सांगितलेलं आहे. आता अभ्यासाची सुरुवात कुठून करावी, सगळ्यात महत्वाचा मुद्दा. अभ्यासाची सुरुवात कुठून करावी, तर माझं सगळ्यात पहिलं म्हणणं आहे, तुम्ही कोणतंही पुस्तक किंवा काहीही टॉपिक, कोणत्याही नोट्स हातात वाचायला घेण्यासाठीच्या अगोदर राज्यसेवा मुख्यचा जो आत्ता पेपर झालेला आहे हा पेपर वेळ लावून सोडवायचा. किती स्कोर येतोय, किती स्कोर येत नाही हे बिलकुल लक्षात घ्यायचं नाही. मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, GS 1, 2, 3, 4 आणि मराठी आणि इंग्लिशचा लेखी पेपर हा तुम्ही वेळ लावून सोडवायचा. वेळ लावा, टाइम द्या त्याला, की नाही मला हे सोडत का, तर प्रश्नांची उत्तर तुमची येणार नाहीत हे मला मान्य आहे, पण कसे प्रश्न आले, आपल्याला किती कम्फर्ट झोन आहे, आपल्याला ते जमतंय का, कशावर फोकस करायला हवं, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी कळायला हवं. तर या ठिकाणी हे काय पेपर वेळ लावून सोडवा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण असणारी पुस्तकं वाचावयास घ्या. धनंजय उंडे सरांचे ज्ञानदीप प्रकाशनाचे GS 1, 2, 3, 4 हे 4ही पुस्तकं आहेत. हे 4ही पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. या पुस्तकांचा फायदा काय आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी कशाला किती महत्व द्यायचंय, कोणत्या टॉपिकला किती प्रश्न येतात, या सगळ्यांची तुम्हाला माहिती मिळेल. यामुळे आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण वाचायला घ्या. आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण वाचायला घेणे. त्यानंतर हे झाल्यानंतर तुमची पुस्तकांची यादी निश्चित करणं, की तुम्हाला नेमकं काय वाचायचंय. नाहीतर काय होतं, राज्यसेवा मुख्य, पूर्व, कंबाईंड पूर्व सगळ्या परीक्षांसाठी असणारी जी पुस्तकांची यादी आहे ही हनुमानाची शेपूट आहे, ती कधीच संपत नाही. सो पहिलं काम काय करा, तुम्हाला कोणती पुस्तकं, कोणत्या नोट्स वाचायची तुम्ही लक्षात ठेवा. आणि ही जी यादी आहे ही छोट्यात छोटी असायला हवी. का, आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. जर तुम्ही खूप मोठी यादी केली तर काय होईल, एप्रिल एंडला तुम्हाला वाटेल माझा अभ्यासच झाला नाही, खूप चांगला अभ्यास होऊनही तुम्हाला वाटेल माझा अभ्यासच झाला नाही आणि मग तुम्ही डिमॉरलाइज व्हायला सुरू व्हाल. पुस्तकांची यादी निश्चित करणे जी छोट्यात छोटी असावी. मी माझ्या सोयीनं पुस्तकांची यादी देण्याचा प्रयत्न करेल पुढच्या आठवड्यामध्ये. ती यादीच वापरावी असं बिलकुल नाहीये. तुम्हाला तुमच्या सोयीनं जे तुमचे कोणी गाईड असतील, ज्यांनी सांगितलेली यादीवर तुम्हाला विश्वास असेल तर ती यादी वापरा. मी दिलेली यादी रेफरन्सला वापरली तरी हरकत नाही. मात्र अभ्यासाला सुरू करण्याच्या अगोदर GS 1, 2, 3, 4 मराठी, इंग्लिश ग्रामर आणि लेखी या सगळ्यांची तुमची पुस्तकांची यादी तयार असायला हवी. आता हे झाल्यानंतर जे प्रश्नपत्रिका विश्लेषणाचं पुस्तक आहे आपलं ज्ञानदीपचं, याच्या आधारावरती तुम्ही टॉपिकचं वर्गीकरण करा. जे सगळे टॉपिक आहेत, म्हणजे प्रत्येक
सिलेबसमध्ये एक छोटा छोटा टॉपिक दिलाय. या टॉपिकवर मागच्या 6 ते 7 वर्षात किती प्रश्न आलेत यावरनं टॉपिकचं वर्गीकरण करा. हे वर्गीकरण करताना हाय स्कोरिंग टॉपिक, मीडियम स्कोरिंग टॉपिक आणि लो स्कोरिंग टॉपिक हे तुम्ही वर्गीकरण करा. हे खूप जास्त आवश्यक आहे. माझं म्हणणं आहे, जो तुमचा सगळ्यात मोठी चूक आहे, तुम्ही राज्यसेवा मुख्य किंवा राज्यसेवा पूर्वचा अभ्यास हा पुस्तकानुसार करता किंवा विषयानुसार करता. माझं म्हणणं आहे, हा अभ्यास तुम्ही पुस्तकानुसार किंवा विषयानुसार न करता हा अभ्यास तुम्ही टॉपिक नुसार करायला हवा. टॉपिक नजरेसमोर ठेवून करायला हवा. ज्या टॉपिकवर कन्सिस्टंटली प्रश्न आहेत ते हाय स्कोरिंग झाले. ज्या टॉपिकवर खूप मीडियम कन्सिस्टंटली प्रश्न आहेत, मीडियम स्कोरिंग. आणि ज्या टॉपिकवर प्रश्न येत नाही ते तिसऱ्या गटामध्ये आले, लो स्कोरिंग टॉपिक. आता यामध्ये हाय स्कोरिंग, मीडियम स्कोरिंग, लो स्कोरिंग या ठिकाणी किती मार्क म्हणजे हाय, किती म्हणजे मीडियम आणि किती म्हणजे लो हे मी नाही सांगू शकत. हे तुमच्या स्वतःच्या कम्फर्ट झोन नुसार ठरवायचं, त्या समोर दिलेल्या प्रश्नांच्या यादीनुसार ठरवायचं. हे तुम्हाला ज्ञानदीपचे जे मेन्सची पुस्तक आहेत, धनंजय उंडे सरांची विश्लेषणाची पुस्तक आहेत, यात तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की कोणती टॉपिक विश्लेषणासाठी जास्त आहेत आणि कोणती विश्लेषणासाठी कमी आहेत. यात तुम्हाला अंदाज येऊन जाईल. त्यानंतर आणखीन एक वर्गीकरण करायचंय. तुमच्या कम्फर्ट झोनच्या आधारावरती, तुमचा जो कम्फर्ट झोन आहे याच्या आधारावरती तुम्हाला राज्यसेवा मुख्यच्या सिलेबसचं परत वर्गीकरण करायचंय. तुम्हाला सोपे वाटणारे टॉपिक म्हणजे इझी टॉपिक, तुम्हाला मीडियम वाटणारे टॉपिक आणि तुम्हाला अवघड वाटणारे टॉपिक म्हणजे डिफिकल्ट टॉपिक. हे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कम्फर्ट झोन नुसार वर्गीकरण करण्याचे टॉपिक आहेत. इझी टॉपिक, मीडियम टॉपिक, डिफिकल्ट टॉपिक. हे लक्षात घ्या. जोपर्यंत तुम्ही हे वर्गीकरण करत नाहीत तोपर्यंत तुमच्या अभ्यासाला धार येणार नाही, तुमच्या अभ्यासाला स्पीड येणार नाही आणि तुमचा स्कोर वाढणार नाही. काही काही ठिकाणी असं होईल की तुम्ही फक्त अभ्यास करताय पण आउटपुट 0 येतो आणि मग परत तुम्ही म्हणता की सर मी खूप अभ्यास केलाय. परत एकदा सांगतो, या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये खूप अभ्यास करणं गरजेचं नाही. या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही योग्य अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे. हाय स्कोरिंग, मीडियम स्कोरिंग, लो स्कोरिंग आणि तुम्हाला इझी वाटणारे, तुम्हाला मीडियम वाटणारे आणि तुम्हाला डिफिकल्ट वाटणारे टॉपिक या सोयीने तुम्ही राज्यसेवा मुख्यच्या टॉपिकचं वर्गीकरण करणं अपेक्षित आहे. पुढचा पूर्ण आठवडा अनालिसिस साठी द्या. एकदा वाचनाला सुरू केलं की त्यानंतर पुस्तकं घेत फिरणं नको, अनालिसिस करत फिरणं नको. आता पुढचा मुद्दा, जीएसचं वर्गीकरण. आता आपण आपल्या टॉपिक कडे या, कोणत्या महिन्यात काय वाचायचं. जीएसचं वर्गीकरण करताना जो जनरल स्टडीजचा सिलेबस आहे याचं वर्गीकरण नॉर्मली मी 2 गटामध्ये करतो. पहिला आहे कन्व्हेन्शनल जनरल स्टडीज, ज्याला मी म्हणल पारंपरिक जीएसचा सिलेबस. पारंपरिक कन्व्हेन्शनल जनरल स्टडीज म्हणजे काय, पारंपरिक जनरल स्टडीजचा सिलेबस म्हणजे काय, तर जो सिलेबस राज्यसेवा पूर्व आणि राज्यसेवा मुख्य दोन्हीला कॉमन आहे तो म्हणजे पारंपरिक सिलेबस. दुसरा आहे नॉन कन्व्हेन्शनल जनरल स्टडीज. आपण हे पाहूया यात काय येतं. पहा, कन्व्हेन्शनल जनरल स्टडीज म्हणजे काय, राज्यसेवा पूर्व आणि राज्यसेवा मुख्य या दोन्ही परीक्षांना कॉमन असणारा टॉपिक, किंवा सोप्या भाषेमध्ये राज्यसेवेमार्फत घेणाऱ्या, एमपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या ज्या सगळ्या परीक्षा आहेत या सगळ्या परीक्षांना कॉमन असणारा जो सिलेबस आहे याला आपण पारंपरिक जनरल स्टडीज असं म्हणतो, कन्व्हेन्शनल जनरल स्टडीज. तर दुसरं जे आहे ते आहे नॉन कन्व्हेन्शनल जनरल स्टडीज. म्हणजे काय, तर फक्त राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी असणारे जे टॉपिक आहेत, फक्त राज्यसेवा मुख्यसाठी असणारे जे टॉपिक आहेत त्याला आपण नॉन कन्व्हेन्शनल जनरल स्टडीज असं म्हणतो. फक्त राज्यसेवा मुख्य, बाकी काहीच नाही. तर आता आपण याची लिस्ट केलेली आहे, आपण ती पाहूया. चला, मग कन्व्हेन्शनल जनरल स्टडीज किंवा पारंपरिक सिलेबस मध्ये काय येतं, यामध्ये प्रामुख्याने आधुनिक भारताचा इतिहास जो प्रिलिम्सला आहे, बेसिक जिओग्राफी म्हणजेच काय, भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, लोकसंख्येचा भूगोल, पर्यावरणीय भूगोल, हे सगळं यामध्ये येतं. कशामध्ये, कन्व्हेन्शनल जीएस मध्ये. त्यानंतर पॉलिटीचा पार्ट 1 म्हणजे लक्ष्मीकांतचं पुस्तक, पर्यावरण जे तुम्ही प्रिलिम्सला वाचलेलं असतं, शासकीय योजना, गव्हर्नमेंट स्कीम आणि बेसिक इकॉनॉमिक्स. बेसिक इकॉनॉमिक्स म्हणजे जवळपास थोडक्यात सगळंच इकॉनॉमिक्स. तुम्ही इकॉनॉमिक्स वाचताना मला माहिती आहे राज्यसेवा पूर्वसाठी तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक किंवा देसले सरांचं पुस्तक तुम्ही सगळंच्या सगळं वाचता आणि त्यावर तुम्हाला चांगला हँड आलेला असतो. जे टॉपिक तुमच्या प्रिलिम्सला वाचून झालेले आहेत, ज्यावर तुम्ही चांगला फोकस केलेला आहे, ते सगळंच्या सगळं झालं कन्व्हेन्शनल जनरल स्टडीज. काय झालं, कन्व्हेन्शनल जनरल स्टडीज. आता पुढचा पार्ट, नॉन कन्व्हेन्शनल जनरल स्टडीज. यामध्ये प्रामुख्याने फक्त राज्यसेवा मुख्यचा जो सिलेबस तेच येतं. मग यात काय येतं, तर यामध्ये महाराष्ट्रातील निवडक समाज सुधारक,
स्वातंत्र्योत्तर भारत, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा, त्यानंतर इथे एक पॉइंट गेलेला आहे, मी एकदा बघतो तो निघेल का तर, त्यानंतर कृषी व भूगोल, सॉरी तिथं कृषी आणि अर्थशास्त्र, कृषी व भूगोल, पॉलिटी पार्ट टू, ज्यासाठी सुशांत शिंदे सरांचं एक अत्यंत चांगलं पुस्तक आहे. सुशांत शिंदे लेटेस्ट वाला आहे, खूप चांगला आहे. सुशांत शिंदे सर स्वतः जे डेप्युटी कलेक्टर आहे त्यांचं पॉलिटी पार्ट 2 चं अत्यंत चांगलं पुस्तक आहे. त्यानंतर पंचायत राज कायदे, त्यानंतर सामान्य अध्ययनचा पूर्ण 3 नंबरचा पूर्णच्या पूर्ण पेपर, ज्याला आपण काय म्हणतो HRD आणि HR, हा पूर्णच्या पूर्ण पेपर. विज्ञान तंत्रज्ञान हे सुद्धा सुशांत शिंदे सरांचं पुस्तक आहे. आणि कृषी आणि अर्थशास्त्र, कृषी भूगोल, कृषी अर्थशास्त्र, हे सगळं काय झालं, हे सगळं झालं नॉन कन्व्हेन्शनल जीएस. हा सर्वच्या सर्व पार्ट फक्त मुख्य परीक्षेमध्ये असतो, हा पार्ट पूर्व परीक्षेमध्ये विचारला जात नाही. आलं लक्षात? तर आपल्या जीएसचं डिव्हिजन आपण कन्व्हेन्शनल जीएस आणि नॉन कन्व्हेन्शनल जीएस या पद्धतीनं केलं आहे. आता पुढे आपण पाहूया. मग आपण हे सगळे जे डिव्हिजन केले याच्यासाठी आपण काय करूया, 3 महिन्यांचं नियोजन करूया. कोणते 3 महिने? फेब्रुवारी महिना, मार्च महिना आणि तिसरा आहे एप्रिल महिना. फेब्रुवारीत काय वाचायचं, मार्च मध्ये काय वाचायचं आणि एप्रिल मध्ये काय वाचायचं, आपण पाहूया याचं नियोजन कसं असावं. चला पहा, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा, फेब्रुवारी महिना जो आहे आणि मार्च महिना जो आहे, या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये तुम्ही कंपल्सरी नॉन कन्व्हेन्शनल जीएस ला फोकस करावा. का? मागचे 2 ते 3 महिने झालं तुम्ही कन्व्हेन्शनल जीएस प्रिलिम साठी वाचताय. सो हा जो कन्व्हेन्शनल जीएस चा पार्ट आहे याला तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये वाचण्यासाठी घ्यावं. सध्या तुम्ही काय करावं, नॉन कन्व्हेन्शनल जीएस हा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये घ्यावा. मग यामध्ये मी काय केलंय की मार्कांच्या डिव्हिजन नुसार थोडंसं वर्गीकरण केलंय. पहिला मुद्दा काय लक्षात ठेवायचा, फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रामुख्याने नॉन कन्व्हेन्शनल जीएसचा अभ्यास व्हायला हवा. यामध्ये काय करा, सगळ्यात अगोदर मराठी व्याकरण आणि इंग्लिश ग्रामर यांना रोज 3 तास द्यायचे. म्हणजे मराठी व्याकरणाला 1.5 तास आणि इंग्लिश व्याकरणाला 1.5 तास. यामध्ये आणखीन खूप सगळे लोक मला येऊन विचारतात की सर तुमच्याकडे क्रॅश कोर्स नाहीये का, फास्ट ट्रॅक बॅच नाहीये का. पहा, क्रॅश कोर्स आणि फास्ट ट्रॅकची अडचण काय आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि या कमी वेळेमध्ये तुम्हाला जर लेक्चर अटेंड करायचं म्हणलं तर 2 तासाच्या लेक्चरसाठी 2 तासाच्या अगोदरचा 1 तास, नंतरचा 1 तास, 4 तास, बरोबर आहे. आणि जर लेक्चर कॅन्सल झालं तर त्या मानसिक ताणाचे 2 तास, म्हणजे तुम्ही दिवसाला 5 तास एका विषयासाठी स्पेंड करणं तुम्हाला योग्य वाटतं का? ऍब्सोल्युटली योग्य नाहीये. सो मी कोणत्याही प्रकारच्या फास्ट ट्रॅक क्रॅश कोर्स या गोष्टीमध्ये विश्वास ठेवणारा नाहीये. का? ज्यांना पास व्हायचं, हा तुम्हाला उपाय काय आहे, खूप सगळ्या कोचिंग क्लासेसच्या ऑनलाईन कोर्सेस आहेत, ज्ञानदीपचेच घ्या बिलकुल म्हणत नाही. तुम्हाला जे चांगले वाटतात, ज्यांच्यावर तुम्हाला विश्वास वाटतो, ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने शिकवलंय, त्या खूप सगळ्या कोचिंग क्लासेसचे ऍप मध्ये ऑनलाईन कोर्सेस आहेत. तुमचा येण्या जाण्याचा वेळ वाचल, त्या ठिकाणी व्हिडिओ तुम्ही 3 ते 4 वेळेस अटेंड करू शकता. सो या सगळ्या कोचिंग क्लासेसचे तुम्ही ज्या विषयामध्ये डिफिकल्टी वाटते त्या विषयाचे ऑनलाईन कोर्सेस अटेंड करा, ते जास्त चांगलं आहे. ऑफलाईन फास्ट ट्रॅक कोर्सेस अटेंड करणं हे तुम्ही स्वतः तुम्हाला रिझल्टच्या रेसमधनं बाहेर काढण्यासारखं आहे, हे माझं मत आहे. तर सगळ्यात अगोदर मराठी व्याकरण आणि इंग्लिश ग्रामर यांना रोज 1.5 तास द्यायचा. कोणता महिना? फेब्रुवारी महिना. हे तुमच्या कम्फर्ट झोन नुसार ठरेल. मार्च महिन्यामध्ये हाच वेळ काय करायचा, कमी करायचा आणि रोज 2 तास वेळ द्यायचा, म्हणजे 1-1 तास, कारण तुमचा अभ्यास झालेला असतो. असं पण होऊ शकतं तुमच्यापैकी खूप सर्व विद्यार्थ्यांचं मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर खूप चांगलं आहे. मग या विद्यार्थ्यांनी मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर कमी वेळ केलं तरी चालतं. हे मी काय करतो, सर्वसामान्य विद्यार्थ्याचा कल ठेवून बघतो की त्याचा पहिला अटेम्प्ट आहे. मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण 1.5 तास फेब्रुवारी महिना, मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण 1-1 तास मार्च महिना. त्यानंतर आता या महिन्यात कोणत्या विषयावर टार्गेट करावं फेब्रुवारी महिन्यात, तर पंचायत राज. का? आपल्याकडे एनर्जी खूप जास्त असते, एन्थुझियाझम असतो आणि डिफिकल्ट विषय आपल्याला वाचायला मजा येते, पंचायत राज. त्यानंतर कृषी व भूगोल, कृषी व अर्थशास्त्र, हे 2 टॉपिक सगळ्यात जास्त नेग्लेक्टेड आहेत आणि हे सर्वात जास्त स्कोरिंग टॉपिक आहेत, सगळ्यात जास्त स्कोरिंग, बरोबर आहे, सगळ्यात जास्त स्कोरिंग टॉपिक आहे. त्यानंतर मानवी हक्क, आपण काय करतो, फक्त HITच्या फॅक्ट पाठ करतो, मानव विकास संसाधनच्या फॅक्ट करतो, मानवी हक्कावर आपण बिलकुल दुर्लक्ष करतो. मानवी हक्क हा 75 ते 80 मार्कांचं कव्हरेज देणारं टॉपिक आहे. माझं स्वतःचं मानवी हक्काचं नोट्स फॉर्मॅट मधलं एक पुस्तक आहे. कुठेही जर तुम्ही जाऊन मागितलं की महेश शिंदेचं मानवी हक्काचं पुस्तक द्या, तुम्हाला कुठेही मिळून जाईल. मानवी हक्क सिलेबस मध्ये नव्याने ऍड केलेले टॉपिक,
ऍड केलेले टॉपिक आहेत ज्यावर मागच्या मेन्स मध्ये खूप जास्त प्रश्न आले नव्हते, मात्र या मेन्स मध्ये खूप जास्त प्रश्न येण्याचा चान्स आहे. नव्याने ऍड केलेले जे टॉपिक आहेत या टॉपिक वरती आपलं जे ज्ञानदीप अकॅडमी नावाचं ऍप आहे, ज्ञानदीप अकॅडमी नावाचा ऍप आहे, प्ले स्टोअरवर तुम्हाला मिळून जाईल. या ऍपवर प्रसाद चौगुले जे राज्यात टॉपर होते, प्रसाद चौगुले यांचा कोर्स आहे. नव्याने ऍड केलेल्या टॉपिक बद्दल. जो नव्याने ऍड केलेला टॉपिक आहे त्यातला हिस्ट्रीचा काही पोर्शन सोडला, बाकी सगळा खास करून रिमोट सेन्सिंगचा टॉपिक त्यांनी अत्यंत चांगला घेतलाय आणि खूप माफक फीस मध्ये हा सगळ्याच्या सगळ्या नवीन ऍड केलेल्या टॉपिकचा सर्वच्या सर्व सिलेबस इथं उपलब्ध आहे. जे लँड कोड आहे, लँड रेव्हेन्यू कोड, तो सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर पॉलिटी पार्ट 2 माझं म्हणणं की मार्च मध्ये सुद्धा वाचा, फेब्रुवारी मध्ये सुद्धा वाचा. यासाठी तुम्हाला सांगितलं सुशांत शिंदे सरांचं पुस्तक आहे. पुस्तकांबद्दल मी सेपरेट लेक्चर घेणार आहे. इथं फक्त काय सांगतो की तुम्ही आता सुरुवात करण्यासाठी काय काय पुस्तकं घ्यावे. हा कोर्स खूप चांगला आहे. प्रसाद चौगुले जे राज्यात पहिले होते त्यांनी स्वतः सर्वच्या सर्व कोर्स रेकॉर्ड केलेला आहे. अत्यंत चांगला आणि माफक फीस मध्ये उपलब्ध आहे. हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. आता मार्च महिन्यात काय फोकस करावा, कमी स्कोरिंग असणार आहे मात्र तुम्हाला थोडा इंटरेस्ट देणार आहे. स्वातंत्र्योत्तर भारत. तुम्ही काय करता, आजच स्वातंत्र्योत्तर भारत वाचायला घेता. अरे स्कोर ऍग्री जिओग्राफी, ऍग्री इकॉनॉमी घ्या ना, जे स्कोरिंग टॉपिक आहेत ते घ्या. त्यानंतर मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर किती, 1-1 तास. HRD हा टॉपिक आता घ्यायचा. HRD टॉपिक आता का घ्यायचा, कारण करंट इव्हेंटचा डेटा तुमचा चांगला झालेला असतो. HRD आता घ्यायचा. त्यानंतर विज्ञान तंत्रज्ञान आणि सोबत न्यूली ऍडेड टॉपिक सुद्धा परत या ठिकाणी टाकायचे. विज्ञान तंत्रज्ञान 40 ते 45 मार्कांचं कव्हरेज आहे, हे टॉपिक घ्यायचं. आणि मग या ठिकाणी जे टॉपिक तुम्हाला डिफिकल्ट वाटतात ते अर्थशास्त्राचे टॉपिक घ्यायचे. लक्षात घ्या, तुम्ही जे कोर इकॉनॉमिक्स वाचत बसता, ज्याला महिना वेळ घालवता, त्यावरती मार्क्स असतात 40 ते 45. याला तुम्ही महिना घालवता मोठं पुस्तक वाचून. तुम्ही मार्कांचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. ऍग्री इकॉनॉमी यामध्ये येत नाही, वेगळा भाग आहे. तुम्ही बघा ना, तुमच्या GS4 मधला विज्ञान तंत्रज्ञान 40-45 मार्क, ऍग्री कोर इकॉनॉमिक्स 40-45 मार्क, ऍग्री जिओग्राफी 40-45 मार्क. हे तुम्हाला अनालिसिस करता आलं पाहिजे. हे मी देणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये, पण तुम्हाला लक्षात ठेवा की या ठिकाणी जे टॉपिक कोर मेन्सला आहेत ते तुम्हाला या ठिकाणी वर्कआउट करायचे आहे. एप्रिल महिन्यामध्ये जे कन्व्हेन्शनल जीएस तुम्ही राज्यसेवा पूर्वसाठी वाचले त्याचं रिव्हिजन करणं आणि नॉन कन्व्हेन्शनल जीएस ला या ठिकाणी फायनल टचअप देणं हे महत्वाचं आहे. पण हे करताना तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर तुम्ही काही टॉपिक स्किपच केले. हो, मी काही टॉपिक स्किप का केले, कारण ते टॉपिक अत्यंत फॅक्च्युअल आहेत. आपण पाहूया ना, ते टॉपिक अत्यंत फॅक्च्युअल आहेत, अत्यंत बोरिंग आहेत, कंटाळवाणे आहेत, टाइम कन्झ्युमिंग आहेत आणि हे टॉपिक कितीही वाचले तरी कॉन्फिडन्सच येत नाही. कॉन्फिडन्स ओढणारे आहेत हे टॉपिक. मग या टॉपिकला काय करायचं, तर या टॉपिकला माझं म्हणणं आहे की रोज एक विशिष्ट वेळ द्यायचा. रोज एक विशिष्ट वेळ, रोज वाचायचं. पुढचे 3 महिने हे टॉपिक रोज वाचायचे. कोणते? महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, समाज सुधारक, कायदे, पंचायत राज, हे टॉपिक तुम्ही रोज वाचायचे. रोज न चुकता वेळ द्यायचा. मग काय करायचं, पहिल्या महिन्यात 2 टॉपिकला द्यायचा, पुढच्या 2 महिन्यात 3 टॉपिकला वेळ द्यायचा. या सोयीनं तुम्ही या टॉपिकचं डिव्हिजन करा. लक्षात ठेवा, फॅक्च्युअल, टाइम कन्झ्युमिंग, इनपुट आउटपुट रेशो कमी असणारे हे टॉपिक आहेत जे तुमची खूप जास्त एनर्जी खाणार आहेत. आता इथं काही बेसिक मुद्दे आहेत. आयोगाच्या मागील सगळे प्रश्न सोडवायचे. यासाठी ज्ञानदीप विश्लेषणाचे पुस्तक आहेत. जर मागील सर्व प्रश्न तुम्ही सोडवले तर तुम्हाला 75 ते 80 मार्कांचा सहज फायदा होईल. लक्षात घ्या. दुसरं, प्रत्येक 10 दिवसांनी एक लेखी रिटर्नचा पेपर सोडवायचा आणि याचं मूल्यांकन करून घ्यायचं, चेक करून घ्यायचं आवश्यक आहे. आणि सगळ्यात शेवटचं, कोणतीही एक चांगली टेस्ट सिरीज जॉईन करायची. त्या टेस्ट सिरीजच्या स्कोरवर स्वतःला जज नाही करायचं. टेस्ट सिरीज मात्र न चुकता जॉईन करायची आवश्यक आहे. चालेल. मे बी खूपदा असं होतं की सर तुम्ही खूप स्पष्ट बोलता, यामुळे कधी कधी भीती पण वाटते आपलं होईल का नाही. पण स्पष्ट यामुळे बोलतो की तुम्हाला तुमचा रस्ता निवडता यावा, काय करायचंय ठरवता यावं. मी तुम्हाला गोड गोड बोलून, माझं काय मेन्सची बॅच नाही की तुम्हाला सगळ्यांना बोलून या पटपट फीस भरा, कोर्स जॉईन करा. ज्या ठिकाणी आपण जस्टिस देऊ शकत नाही त्या प्रकारचे कोर्सेस मी स्वतः कधीही लॉन्च करत नाही. कारण मला माहिती की त्या ठिकाणी तुम्हाला आता कोर्स सांगायचा 2 महिने, मला माहिती का महिन्याभरानंतर तुम्हाला कंटाळा येतो. का, तुम्हाला सेल्फ वाचायचं असं, येण्या जाण्यात खूप जास्त वेळ जातो. त्यामुळे खूप चांगलं आहे, हे फॉलो करा. नेक्स्ट वीक मध्ये आपण नक्की प्रत्येक विषय वाईज स्ट्रॅटेजीसाठी भेटूया.
तोपर्यंत तुमचे काहीही डाऊट असतील, शंका असतील तर आपल्या युट्यूबच्या कमेंटमध्ये नक्की टाका. त्या सगळ्यांना उत्तरं दिली जातील. सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद आणि सगळ्या परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा. सगळ्या परीक्षा वेळेवरती होणार आहेत. विनाकारण कोणत्याही अफवांवर लक्ष ठेवू नका. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अत्यंत प्रामाणिक, अत्यंत चांगलं आणि योग्य पद्धतीने काम करणारा आयोग आहे. थोड्याफार गोष्टी ओमिक्रॉन किंवा कोरोना व्हायरसमुळे जरी बदलल्या असेल तरी त्यांनी एवढे प्रॉम्प्ट डिसिजन घेऊन तुमच्या परीक्षा वेळेवर घेतलेल्या आहेत. फक्त काय होतं की विद्यार्थ्यांकडनं किंवा थोड्याफार झालेल्या चुकांमुळे परीक्षा जरी लांबली तरी सुद्धा परीक्षा सगळ्या वेळेवरती होणार आहेत. तुम्ही अभ्यासावर फोकस ठेवा. शेवटी एक महत्त्वाचं सांगतो, ट्राय टू कंट्रोल ओनली दोज थिंग्स विच आर इन युअर हँड. ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्यावरच नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा. इतर सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करा. सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद, थँक्यू. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.